लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं वितरण जे आहे मकर संक्रांतीला होऊ शकतं का, अशा प्रकारच्या खूप वेगवेगळे बॅनर्स तुम्ही पाहिले असतील आणि ते व्हायरल पण होत आहेत. आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे मकर संक्रांतीला किंवा 14 तारखेच्या अगोदर वितरणाला जे आहे सुरुवात होऊ शकते का, अशा प्रकारचे जे आहेत बॅनर स्पष्टपणे 3,000 रुपये मिळणार वगैरे वगैरे तुम्ही खूप ठिकाणी पाहिले असतील. तर त्या संदर्भात मी सांगणार आहे अगदी कमी शब्दामध्ये, वितरणाचा मुहूर्त मकर संक्रांतीला लागणार आहे का. कारण मी यापूर्वी तर तुम्हाला माहिती स्पष्ट केलेलं आहेच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे बघा, आतापर्यंत आपला GR यायला पाहिजे 8 तारीख आहे. जर आपण नेहमीप्रमाणे जर पाहिलं तर 8 तारखेपर्यंत तर वितरणाला सुरुवात होते. त्यामुळे वितरण लवकर सुरू करा. डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण हे लवकरात लवकर शासनाने सुरू करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे की 14 तारखेला आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत आहे 14 जानेवारीला. 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि 14 जानेवारीच्या पूर्वीच 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार अशा प्रकारच्या अपडेट्स, अशा प्रकारचे बॅनर्स सोशल मीडियाला जे आहे व्हायरल होत आहेत. माझ्याकडे पण ते काही बॅनर आलेले आहेत, पण आपण जे आहे तशा प्रकारचे अपडेट देत नाही हे तुम्हाला अगोदरच माहीत आहे. कारण की बघा की अधिकारिक माहिती जर आपण पाहिलं तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यांच्याकडनं तर काहीच येत नाही. इव्हन वितरणाच्या बाबतीत पण यावेळेस त्यांचे अपडेट आले नव्हते. आपल्या चॅनलवर तुम्हाला ती खात्रीशीर माहिती कळाली की वितरण सुरू झालं, परंतु ते पण 31 डिसेंबरपर्यंतच. त्याच्यानंतर वितरण सुरू झालं नाही, ती पण खात्रीशीर बाब तुम्हाला या चॅनलच्या द्वारे तुम्हाला कळाली. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत नेहमीप्रमाणे अगदी खात्रीलायकच अपडेट दिले जातात. तर 14 जानेवारीच्या अगोदर 3,000 रुपये मिळू शकतात का, अशा प्रकारचे बॅनर्स तुम्ही वेगवेगळे पाहिले असतील. माझ्याकडे पण ते बॅनर्स आलेले आहेत, पण आपण ते बॅनर्स दाखवणार नाही. बघा 3,000 रुपये 14 तारखेच्या अगोदर मिळणार अशा प्रकारचे वेगवेगळे सोशल मीडियावर आता सध्या बॅनर व्हायरल होत आहेत. तर यामध्ये काही तथ्य आहे का, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे काही तथ्य नाही, त्याला कोणताही बेस नाही. आता त्याचे बेस कोणते असतात म्हणजे आधार कोणते असतात, एक तर GR म्हणजे 3,000 रुपये रक्कम मंजूर झाल्या संदर्भात, किंवा दुसरा की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे म्हणजे त्या मंत्री ज्या आहेत तर त्यांनी पण आपल्याला कोणत्याही प्रकारची अधिकारिक अपडेट दिलेली नाही आणि शासनाकडून पण कोणतीही अधिकारिक अपडेट आलेली नाही. आणि त्यामुळेच त्या बॅनरला सध्या तरी काही तथ्य नाही. तेवढे पैसे यापूर्वी पण तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियावर असेच बॅनर फिरले होते की 3,000 रुपये एकत्रित मिळणार वगैरे वगैरे, पण ते घडलं नव्हतं. पण ती गोष्ट घडली नव्हती हकीकतमध्ये, ही पण बाब आपण समजून घ्या. आणि त्यावेळेस पण मी सांगितलं तुम्हाला तसं काही घडणार नाही, आणि यावेळेस पण तेच सांगतोय. इव्हन माझ्यामध्ये 14 तारखेच्या आत किंवा 14 तारखेच्या मुहूर्तावर या वेळेचा आपल्याला जो डिसेंबरचा हप्ता आहे तर तो मिळेल का, याच्यामध्ये पण शंकाच आहे. कारण 16 तारखेला रिझल्ट लागणार आहे, 15 तारखेला मतदान होईल आणि एकंदरीत याच्या इमिडिएटली अगोदर वितरण होण्याची शक्यता मला तरी खूप कमी वाटते आहे. आणि 2 महिन्याचे हप्ते म्हणजे जानेवारीचा महिना अजून संपलाच नाही, तर तो ॲडव्हान्समध्ये मिळेल का, याच्यावर पण शक्यता फार कमी आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अजूनही 17व्या हप्त्याचा लाभ प्रचंड लाभार्थ्यांना मिळालाच नाही, तर तो लाभ पण काही लाभार्थ्यांचा पेंडिंग आहे. अशाच प्रकारचे निराधार योजनेचा पण लाभ पेंडिंग आहे, अशाच प्रकारचा नमो योजनेचा लाभ पण पेंडिंग आहे आणि इतर योजनेचा पण लाभ पेंडिंग आहे. याच्यामध्येच आपल्याला ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे माझं असं मत आहे, एक तर जे काही मकर संक्रांतीला जे आहे 3,000 रुपये मिळतील का, ही तर अजिबात माझ्या मते ही गोष्ट खरी घडण्याची शक्यता कमी आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मकर संक्रांतीला वितरण होईल का किंवा त्याच्या अगोदर, यावर पण जे आहे शक्यता फार कमी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जे सध्या जे बॅनर फिरत आहे तर त्याच्याकडे लक्ष न देता माझ्या मते आपल्याला वितरण जे आहे हे 16 तारखेच्या नंतरच म्हणजे आचारसंहितेच्या नंतरच होण्याची शक्यता ही अधिक आहे. या व्हिडिओमध्ये बघा ते संपूर्ण जे काही तुमच्या मनामध्ये छोटे मोठे जे डाऊट्स असतात तर ते क्लिअर केलेले आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणी, एकल लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना KYC करण्यासंदर्भात सरकारने पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून दिला नव्हता, तर त्यांना एकदा परत KYC करण्याची संधी द्या. आणि लाखो लाडक्या बहिणींचे ज्यांची KYC करण्यासंदर्भात बाकी आहे तर अशा लाडक्या बहिणींना परत KYC संदर्भात या योजनेचं पोर्टल KYCची लिंक परत ओपन करावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद.